शुभम पहिला चेंडू दुसऱ्या फेरीतील समीरसाठी, सुजितसाठी. आणि गोलाची सुरुवात करतोय, पंचांना पार करतो आणि चेंडू टाकतोय. आखूड टप्प्याचा टाकलेला चेंडू ऑफ साईडला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक धावतोय, एक धाव मात्र पूर्ण होते. शिमे रेषेजवळ चेंडू जातोय आणि चेंडू अडवतोय क्षेत्ररक्षक. चांगली फेकी तरी 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी होतोय तो सुजित. पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतो, आपलं खातं उघडतोय आणि आपल्या संघाचं खातं उघडतोय तो सुजित. हलकासा कट लागतोय आणि एस टी मागे चेंडू जातोय. डिक्लेरेशन बॉक्समध्ये चेंडू जो एकच धाव मिळते ती सुजितला. दुसरी फेरी चालू होते. पहिला सामना या दुसऱ्या फेरीतील 6 षटकांचाच खेळवला जातोय. सलामीची जोडी मैदानामध्ये सुजित आणि समीर. आखूड टप्प्याचा चेंडू फुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक मात्र धावत आहेत, 2 धावा पूर्ण होत आहेत आणि चांगलीशी फेकी क्षेत्ररक्षकाकडून 2 धावा मात्र मिळतात. सीमेरेषेजवळ चेंडू अडवला जातोय. प्रत्येक चेंडूवरती सुजित धावा घेतोय, धावफलक मात्र तो धावता ठेवतोय आणि आपल्या संघाचा संघाची धावसंख्या वाढवतोय. शुभम पुन्हा एकदा तयार होतोय, पंचांना पार करून चेंडू टाकतोय सुजितला. अतिशय सुंदर चेंडू, उत्कृष्ट चेंडू. उजव्या यशाच्या बाहेर आलेले चेंडू सुजितच्या बॅटवरती काय येत नाही. आतापर्यंत प्रत्येक चेंडूवरती सुजित धावा घेत होत्या, परंतु आताचा चेंडू मात्र अतिशय उत्कृष्ट टाकलाय तो शुभमने आणि आपल्या गोलंदाजी मार्कडे जातोय. अतिशय चांगला चेंडू टाकतोय, स्विंग करतोय चेंडू. फिरून मारायचा प्रयत्न, परंतु हलकासा कट लागतोय. ऑन ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातो आणि एकच धाव मिळते ती सुजितला. अशा तऱ्हे पहिलं षटक संपल्या. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होते ती बिनबाद 6. चांगलीशी गोलंदाजी केली ती शुभमने, फक्त 6 धावा दिल्यात. आणि आता स्ट्राईकला येतोय तो पुन्हा एकदा सुजित. पंच म्हणून कामगिरी करताना आपल्याला इथे दिसते ते उत्कृष्ट असे पंच आणि अनुभवी असे पंच. टेनिस क्रिकेट महाराष्ट्र असोसिएशनचे सिद्धेश आणि रोशन. बऱ्याच स्पर्धेचा त्यांच्याकडे अनुभव असलेला एक इंडिया लेवलला सुद्धा ते पंच म्हणून कामगिरी करत असतात. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ते पंच म्हणून कामगिरी करत असतात दोघे जण, आणि चांगलासा अनुभव. आणि तोच आज इथे अनुभव त्यांचा इथे
आपल्याला येतोय की अतिशय चांगलेसे निर्णय दिले जातात, एकामेकांना विचारून निर्णय घेतात दोघे जण आणि या स्पर्धेची रंगत मात्र नक्की वाढते. एक चांगली टेस्ट स्पर्धा आयोजित होते ती फ्रेंड्स ग्रुप मंदुर यांच्याकडून. जोरदार असा वेगात टाकलेला चेंडू तेवढा चांगला असा जोरदार प्रहार करतोय चेंडूवरती. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि एकच धाव मिळते ती सुजितला. आता स्ट्राईकला येतोय तो समीर. समीर शिंदे उत्कृष्ट असा फलंदाज, धडाकेबाज असा फलंदाज आणि आपल्या संघाचा तो मालकी आहे. कर्णधार आहे तो आणि तो एक जबाबदारी घेऊन तो आता मैदानामध्ये सलामीला उतरलाय. त्याला साथ मिळते ती सुजितकडून. गौरवचा पहिला चेंडू आणि दुसरा चेंडू घेऊन येतोय, पंचांना पार करून टाकतोय तो समीरला. समीर तयार होतोय उजव्या हाताने फलंदाजी करताना. अतिशय सुंदर चेंडू हळूच सोडून देतोय आणि हलकासा कट करतोय समीर. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि तो सुजितला संधी देतोय. उत्कृष्ट चेंडू होता. अतिशय वेगात धावत येतोय, रनअप वेगात घेतोय, पण चेंडू मात्र तो हळूच सोडून देतोय. एक नियोजनबद्ध गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय तो गौरव. फलंदाजाला जखडून ठेवण्याचा प्रयत्न त्याचा यशस्वी इथे होतोय. सुजित पुन्हा येतोय, थोडासा पुढे जातोय. अकूट टप्प्याचा चेंडू हा आणि हा झेल होतोय. फसवा चेंडू होता आणि त्या फसव्या चेंडूवरती फसतोय तो. आणि आता फलंदाजीसाठी येतोय, वन डाऊनला येतोय तो प्रणित. समीरला साथ देईल तो प्रणित. सुजीतच्या जागेवर खेळायला येतोय गौरव, यशस्वीचा गोलंदाज. पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कडून तयार होतोय आणि पंचांना पार करून चेंडू टाकतोय. अतिशय सुंदर चेंडू, फुलटॉस टाकलेला चेंडू अंगावरती येतो आणि गौरव मात्र ऑन हॅट्रिक आहे. लागोपाठ दोन गडी बाद करतोय, महत्वाचे गडी बाद करतोय आणि संघामध्ये रंगत निर्माण करतोय आणि आव्हान देतोय फलंदाजाला तो आणि गोलंदाजी करतोय. समीर मात्र सलामीचा फलंदाज अजून मैदानामध्ये आहे. राहुल डावकुराचा फलंदाज, गोलंदाजी करतोय तो गौरव. क्षेत्ररक्षण लावून घेतलं जात आहे. डावखुरा फलंदाज असल्यामुळे क्षेत्ररक्षण थोडस लांब असं केलं जात आहे, पांगवलं जात आहे आणि त्यांना माहिती आहे हा फलंदाज अतिशय उंच असे फटके मारतो, सीमारेषेच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न करतो, चौकार षटकार मारतो. गौरव पुन्हा एकदा आणि हा नमुना त्याने पेश करताना खरोखर उंच गेलेला चेंडू मात्र येत होता आणि पुन्हा एकदा हॅट्रिक होते. आणि 1000 रुपयाचा मानकरी ठरतोय गौरव. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये आणि उद्घाटन सामन्यामध्ये हॅट्रिक केली होती. आता पुन्हा एकदा रिपीट होताना आपल्याला दिसत आहे. दुसरं सत्र चालू होत आहे आणि या दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच सामन्यामध्ये हॅट्रिक होते. एक योगायोग जुळून येतोय इथे. गौरव हॅट्रिक करतो आणि 1000 रुपयाचा तो मानकरी ठरतोय गौरव. पुन्हा एकदा पाहूया पुढचा चेंडू त्याचा कसा असेल, त्याचा सामना कोण करतोय आणि आता रुपेश येतोय सामना करण्यासाठी. त्याचा हॅट्रिक पूर्ण केलं काय, चौथा विकेट घेतोय का पाहूया गौरव. इथे इतिहास निर्माण करतोय का पाहूया गौरव. राईट ऑफ द मारा करतो, हा सुद्धा डावखुरा फलंदाज आहे.
क्षेत्ररक्षण मात्र त्याच्यासाठी चांगल्या पद्धतीने लावलं जात आहे. आणि नेहमी कुठला गोलंदाज यशस्वी होतो तो क्षेत्ररक्षकांमुळे, कारण क्षेत्ररक्षकांची साथ त्याला लाभते. झेल घेतात, चेंडू अडवत असतात, धावा अडवत असतात. आणि जोरदार असा पायावरती चेंडू आदळतोय. LBW ची जोरदार अशी अपील करताना, परंतु पंच सिद्धेश मात्र आपल्या मतावरती ठाम आहे आणि चांगला निर्णय त्याच्याकडून होतोय. अशा तऱ्हेने हे षटक संपलेलं. या षटकानंतर धावसंख्या होते ती 3 गडी बाद 8. आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय तो शुभम. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. संघाने पुन्हा त्याच्याकडे चेंडू सोपवलेला आहे आणि सामना करतोय समीर. आणि सलामीचा असा फलंदाज समीर अजून मैदानामध्ये. त्याच्याबरोबर जे 3 गडी बाद होत आहेत लागोपाठ हॅट्रिक करतोय गौरव. आणि थोडंसं व्यत्यय येते ते समीरला, विकेट पासून दूर जातोय. आणि सकाळची जी हॅट्रिक केली होती प्रसाद साबळेने, आणि त्यांच्याच बरोबर खेळताना हॅट्रिक होते, हा योगायोग आहे. आकुटपदा चेंडू समीरने फिरून मारण्याचा प्रयत्न होता. उंच असा आलेला चेंडू यष्टी मागे आणि डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू जातोय. एकच धाव मिळते. शुभम पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्ककडे जातोय. अतिशय चांगलं इथे क्रिकेट बघायला मिळत आहे. ऊन मात्र आता थोडस कमी होताना दिसत आहे. सुंदर चेंडू हौस असा खेळून काढतोय समीर. सन्मान करतोय चेंडूचा आणि निर्धावसा चेंडू जातो आपल्या गोलंदाजी मार्ककडे जाताना आपल्याला दिसतोय तो शुभम. कर्णधार पुन्हा त्याच्यावरती विश्वास दाखवलेला आहे. दुसरं षटक त्याच्या कडून तो करून घेतोय आणि खरोखरच तो विश्वास सार्थ करताना दिसतोय तो शुभम. आणि नोचा इशारा होतोय इथे. पंचांकडून नोचा इशारा होतोय. पुढील सामना होता तो राजापूर किंग आणि स्वामी राया सुर्वे सुपर किंग्स या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या कॅप्टनने कॉमेंट्री बॉक्समध्ये या फ्री हिटचा पाहूया किती फायदा उठवतोय समीर. अतिशय उत्तुंग असा गेलेला चेंडू, हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे, परंतु झेल काय होत नाही. 2 धावा मात्र समीर घेतोय. बॅट मधून उंच असा चेंडू मारतोय. फ्रीटचा फायदा त्याला काय होत नाहीये. षटकार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु 2 धावा मात्र तो घेतोय. नो चेंडूवरती त्रिफला उडाला होता समीरचा, परंतु तो नाबाद ठरतोय आणि पुढे तयार होतोय शुभमचा सामना करण्यासाठी. पंचांना पार करून चेंडू टाकतोय. आकुटपर चेंडू आणि बाउन्स झालेला चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू जातोय. एकच धाव मिळते. जोरदार असा प्रहार केला होता लेग साइडला,
समीरने परंतु एकच धाव त्याला मिळते. शुभम पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क करून तयार होत आहे. पंचांना पार करतो आणि चेंडू टाकतोय. उत्कृष्ट स्विंग होतोय चेंडू. लेग स्विंग होतोय. एसटी वरून चेंडू जातोय. समीरला वाटलं असेल तर वाईट चेंडू असेल म्हणून सोडून देतोय, परंतु चेंडू एसटी वरून जातोय. अतिशय चांगल्या तऱ्हेने गोलंदाजी करतोय. टिचून अशी गोलंदाजी करतोय. एकच धाव मिळते ती समीरला. शांत क्रिकेट मैदानामध्ये शांतता पसरलेली आहे. अशा तऱ्हेने षटक संपलंय. 3 षटकानंतर धावसंख्या होते ती 14. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय तो प्रशांत. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथं षटक टाकतोय प्रशांत. सामना करतोय रुपेश. राईट ऑफ द मारा करेल रुपेशला. उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज तयार होतोय प्रशांतसाठी. कुटपाचा चेंडू आणि सरळ असा गेलेला चेंडू उंच असा ग्राउंड क्षेत्रामध्ये छेल होतोय आणि पॅव्हलियन मध्ये परत. आणि आता फलंदाजीसाठी जातोय तो स्वप्नील. पुढील सामना होणार आहे राजापूर किंग्स आणि श्री स्वामी राया उद्योग सूर्य सुपर किंग्स या दोन संघामध्ये. चांगला पूल करतोय आणि एकच धाव मिळते ती स्वप्नीलने. बऱ्याच वेळानंतर रुपेशला संधी मिळते फलंदाजी करण्याची. डावखुर असा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय त्याच्यासाठी. आणि गोलंदाजी करतोय तो प्रशांत. उंच असा चेंडू येते पाहूया. एकच धाव मिळते. पुढे सरसावतोय आणि चेंडू मारतोय. निर्धावसा चेंडू जातोय तो प्रशांतचा. उत्तुंग असा फटका. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू जातोय. फिरून मारतोय. लेग साईडला मारतोय. चांगले फटकेबाजी करतोय पण धाव मात्र एकच मिळते कारण चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातोय आणि एकच धावचे समाधान मानावं लागतंय ते रुपेशला.
पुन्हा एकदा सेम चेंडू येतोय, डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू जातोय, एकच धाव मिळते. अशा तऱ्हेने षटक संपलेलं आहे. षटक संपल्यानंतर धावसंख्या होते ती 18. 4 षटकानंतर धावसंख्या होते ते 18. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय तो प्रसाद. पहिल्या सामन्याचा हॅट्रिक गोलंदाज प्रसाद. ऑफ साईडला आलेला चेंडू लेग साईडला फिरून मारतोय हा फलंदाजाने, एक धाव मात्र घेतोय. फलंदाजासाठी पुन्हा एकदा एक इथे बक्षीस लागते. ते मध्ये समोर जो बोर्ड दिसतोय ऑफ साईडला बकासूर आणि 2 बैल दिसत आहेत, तो जो बॅनर लावलेला बॅनरवरती जर कोणी डायरेक्ट हिट करेल त्याला पारितोषिक दिलं जाणार आहे. सूरज माशेकडून 501 रुपये मिळणार आहेत. ही एक चांगली संधी प्रत्येक फलंदाजासाठी. फक्त बकासूरच्या इथे चेंडू मारायचा आपल्याला. प्रसाद पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू टाकतोय, डाव्या स्टोर गेलेला चेंडू वाईटचा इशारा होतोय पंचांकडून आणि आपल्या गोलंदाजी मार्कडे जातोय तो प्रसाद. पहिल्या सामन्यामध्ये हॅट्रिक केली होती, आता ही तो षटक इथे टाकतोय. पाहूया या सामन्यामध्ये तो काय करामत करतोय. आणि या लेग साईडला मारायला उंच असा चेंडू, एकच धाव मिळते. आणि मला वाटतं प्रत्येक आता फलंदाजाने बकासुराकडे लक्ष ठेवलं पाहिजे, बकासुराला टार्गेट केलं पाहिजे. 501 रुपये आपल्याला मिळणार आहेत सूरज मासे यांच्याकडून. डावखुऱ्या फलंदाजासाठी एक चांगली संधी बकासुराला टार्गेट करण्यासाठी. प्रसाद पुन्हा एकदा पंचांना पार करून चेंडू टाकतोय, पुढे सरसावतोय आणि चेंडू मारतोय. लेग साईडला गेलेला चेंडू, एक धाव मात्र पूर्ण होते. क्षेत्ररक्षक मात्र तिथे चांगला आहे आणि चेंडू आपल्या गोलंदाजाकडे तो पुन्हा देतोय. स्ट्राईकला येतोय तो स्वप्नील, प्रसादचा सामना करतोय. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता परंतु हा झेल होता, झेल सुटतोय इथे. क्षेत्ररक्षण चांगला एक प्रयत्न केला होता परंतु झेल काय होत नाही आणि जीवदान मिळत आहे ते स्वप्नीलला. रुपेश पुन्हा एकदा डावखुराचा फलंदाज येतोय. पाहूया रुपेश सर आता बकासुराला टार्गेट करतोय का, बकासुराच्या मधोमध चेंडू मारतोय का बघूया. आणि 501 रुपये पारितोषिक तो घेतोय का सूरज मासे याच्याकडून 501 रुपये. आणि खरोखर बकासुराच्या दिशेने गेलेला चेंडू परंतु क्षेत्ररक्षक तिथे जर झेल सुटतोय का. आणि हा षटकार बकासूर काय पण षटकार मात्र पुढील सामना जो होतोय तो राजापूर किंग्स आणि
सुर्वे सुपर किंग्स या दोन संघामध्ये दोन्ही संघाच्या कॅप्टनने ताबडतोब कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. जर तुम्ही आता आला तर ही शेवटची वॉर्निंग आहे तुमच्यासाठी. आता पुन्हा मी तुमचं नाव पुकारणार नाही हे लक्षात घ्या. रुपेश मात्र बाद होतोय. बकासुराकडे मारण्याचा प्रयत्न होता आणि बकासूरच चेंडू खातोय आणि उत्कृष्ट चेंडू पायावरती आदळतोय का बघूया. यॉर्कर जबरदस्त असा टाकतोय फलंदाजाला संजय. नवीन बॅट्समन येतोय मैदानामध्ये तो दिनेश. एकच धाव मिळते. आता आला स्ट्राईकला येतोय स्वप्नील. फिरून मारलेला फटका बघूया. चौकारीच्या दिशेने गेलेला चेंडू आणि हा चौकार होतोय. 4 धावा वसूल करतोय. आणि झेलबाद होतोय. हा स्वतःच्या चेंडूवर झेल होतोय गोलंदाज. कर्णधार शेवटच्या क्षणामध्ये खेळायला येतोय. शेवटचं षटक चालू आहे आणि निर्णायक असं षटक चालू आहे ते संजयचं. फुलटॉस चेंडू येतोय. बॅट वरती चेंडू येतोय. जोरदार अशी अपील करताना पंचांकडे रोशन मात्र आपल्या मतावरती ठाम दिसतोय आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कडे जाताना दिसतोय तो संजय. या डावातील शेवटचा चेंडू विश्वाससाठी आणि झेलबाद होतोय. शेवटच्या चेंडूवरती विश्वास एक चांगलं यश संपादन करतोय.
आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जात आहेत आणि गोलंदाजी जी धुरा वाहतोय तो समीर वेगात असा चेंडू टाकतोय, वेगवान असा गोलंदाज पंचांना पार करून चेंडू टाकतोय सुयशला. अतिशय चांगला असा फटका मारतोय सुयश. पहिल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षक मात्र इथे हजर. एकच धाव मिळते. सुयशने अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा उत्कृष्ट अशी फलंदाजी करून आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं होतं आणि आता इथून पुन्हा एकदा सलामीला येऊन आपला खातं उघडतोय आणि एका धावेची भर आपल्या संघासाठी. प्रसाद अतिशय सुंदर चेंडू पाहूया, झेल होतोय काय इथे आणि झेल बाद होतोय. प्रसाद पहिल्या चेंडूवरती बाद होतोय, नाराज होतोय आणि पॅव्हलियनमध्ये परत उत्कृष्ट चेंडू समीर शिंदेचा. अंदाज आहे. हा कसा कट करतोय आणि एकच धाव घेतोय. सुयश स्ट्राईकला येतोय. समीर राईटवर मारा करताना सुयशला पंचांना पार करून चेंडू टाकतोय. अतिशय सुंदर चेंडू हलकासा कट करतोय आणि एक धाव मात्र घेतोय. ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि एका धावचे समाधान मानतोय सुयश. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न सुयशचा इथे आपल्याला दिसतोय. आपल्या संघाचा धावफलक धावता ठेवतोय आणि हलता ठेवतोय तो सुयश आणि त्याला साथ देतोय तर सर्वेश. डावखुर असा फलंदाज सर्वेश मैदानामध्ये येतोय आणि जर त्याने षटकार मारला तर सुशांत माशेंच्याकडून 501 रुपये त्याला बक्षीस मिळणार आहे. पाहूया सर्वेश आता कसा सर्वे करतोय या मैदानाचा, या चेंडूचा आणि षटकार मारतोय का. समीर राऊंड विकेट मारा करताना आखुटापर्यंत टाकलेला चेंडू ऑफ साईडला चेंडू जातो. शतक शक्ती ते हजार झेल घेण्याचा चांगला इथे प्रयत्न केला होता परंतु चेंडू मात्र हातातून सुटतोय आणि जीवदान मिळत आहे ते सर्वेशला. एक धाव मात्र घेण्यामध्ये कुठेही चूक न करता सुयश आणि सर्वेश. थोडासा संतोष त्या खेळ मात्र नक्की होतोय. चौकार षटकार काही इथे बसत नाही आहेत परंतु धावपलक मात्र धावता ठेवण्यामध्ये यशस्वी झाले ते दोन फलंदाज. समयोचित अशी फलंदाजी करताना आपल्याला दिसतात दोन्ही फलंदाज. एक गडी त्याचा बाद झालेला आहे आणि महत्त्वाचा फलंदाज बाद होतोय पॅव्हलियनमध्ये, त्याच्यामुळे थोडासा दबाव मात्र या दोघांवरती नक्कीच आहे. हलकासा कट करण्याचा प्रयत्न, पुश करण्याचा प्रयत्न होता ऑफ साईडला परंतु चेंडू निर्धाव जातोय. अशा त्याने पहिलं षटक संपलंय. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय तो संदेश. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक टाकतोय तो संदेश. सामना करतोय डावकुराचा फलंदाज सर्वेश. बकासूर या बॅनरवरती जर कोणी शॉट मारेल, टार्गेट करेल त्याला 501 रुपये पारितोषिक दिलं जाणार आहे आणि सर्व्हिससाठी सुद्धा पारितोषिक दिलेलं आहे की षटकार मारला तर त्याला 501 रुपये मिळणार आहेत. आणि दुसरा पॉवर प्ले चालू आहे. गोलंदाजी करतोय पॉवर प्लेमध्ये संदेश. क्षेत्रक्षेत्रात थोडासा बदल होतोय. समीर
मिडलला उभा राहतोय. कुटुंबा चेंडू ऑफ स्टॉलच्या बाहेर आलेला चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातोय. एकच धाव मिळते सर्वेशला. पुन्हा एकदा पंचांना पार करून चेंडू टाकतोय. अतिशय सुंदर चेंडू तेवढा चांगला खेळून काढतोय. पूल चांगला करतोय आणि हा चौकारच्या दिशेने शेमेरेषेवर गेलेला चेंडू चौकार होत तो मात्र चांगला मारतोय, चांगला गॅप तयार करतोय आणि लॉंग क्षेत्रामध्ये चौकार वसूल करतोय आणि तयार होतोय. पुन्हा एकदा पाऊस षटकार मारतोय का 501 रुपये पारितोषिक देतोय तो सुशांत माशे. आणि बकासूरच्या बॅनरवरती जर चेंडू मारला तर 501 रुपये मिळतात सूरज मासे याच्याकडून. अतिशय उत्तुंग पटका, अतिशय उंच गेलेला चेंडू पावे झेल होतो का क्षेत्रक्षेत्री 1000 आणि झेल होतोय सर्वेश. अतिशय उंच गेलेला चेंडू. आणि आता फलंदाजीसाठी येतो तो संजय. नोचा इशारा होतोय. नो कुठला होतोय सांगायचं आहे. थ्रो, ऍक्शन थ्रो, ऍक्शन नो. तीन बॉल झालेत.
फ्री हिट. 3-2. अतिशय उंच असा गेलेला चेंडू लॉंग ऑफ मिड ऑफच्या मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे धावतात. 2 धावा निघतात का पाहूया. क्षेत्ररक्षक तिथे फेकी चांगली करतोय आणि 2 धावा मात्र नक्की संजय घेतोय. चांगलासा फटका मारला होता संजय. 2 धावा वसूल करतोय आणि पवन अतिशय जबरदस्त शॉट बाहुबली शॉट येतोय आणि हा सीमारेषेच्या बाहेर षटकार होतोय संजयच्या षटकार मारतोय. खरोखरच बाहुबली शॉट मारतोय. ताकदवान असा फटका मारतोय. 6 धावा वसूल करतोय संजय पवनचा सामना करण्यासाठी. हा पुन्हा एकदा त्याच दिशेने मारला चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे आणि बाद होतोय. सुंदर असा झेल फलंदाजीसाठी येतो तो सिद्धेश आणि तो आता सुयशला साथ करत. सुयश सलामीचा असं फलंदाज मैदानामध्ये अजूनही स्थिर होतोय. त्याला संधी मात्र कमी मिळाली ह्या 2 षटकांमध्ये. पण पाहूया आणि हा पूर्ण सामना असेल तो सुयश आणि सिद्धेश यांच्यावरती मोठीशी जबाबदारी असणार आपल्या संघाला जिंकण्यासाठी. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी घेऊन येतोय तो समीर. वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय. पहिलं षटक सुद्धा त्यानेच टाकलं होतं आणि या सामन्याची सुरुवात केली होती. या डावाची सुरुवात केली होती आणि पुन्हा एकदा तो गोलंदाजीसाठी तयार होता. आपल्या गोलंदाजी मार्ककडे जातोय आणि सामना करतोय सलामीचा फलंदाज सुयश. सुयश मात्र अजून मैदानामध्ये आहे. पाहूया त्याला यश किती मिळत आहे आणि कशी फटकेबाजी करतोय. आणि 24 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. अतिशय सुंदर चेंडू ऑफ स्टंपवर चेंडू हलकासा कट करतोय. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि एकच धाव मिळते ती सुयशला. संयमाने फलंदाजी करताना दिसतोय सुयश, कारण 16 धावांची गरज आहे. 24 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. समीर पुन्हा एकदा सिद्धेशला गोलंदाजी करताना हलकासा कट करतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पॉईंट क्षेत्रामध्ये खरोखरच एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण असावा लागतो. चांगली फेकी होती. चेंडू काही यष्टीच्या हातामध्ये येत नाही. खालून चेंडू फेकतोय आणि जीवदान मात्र मिळतंय ते सिद्धा सिद्धेशला. अतिशय सुंदर फटका होता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलं ते पॉईंट क्षेत्र
पॉईंट क्षेत्रामध्ये आणि धाव बनवण्याची संधीवर इथं गमावतोय विश्वास. थोडीशी चूक होते. अतिशय सुंदर फटका, तेवढा चांगला चेंडू टाकला होता, चांगला स्विंग करून चेंडू टाकतोय समीर. एकच धाव मिळते, एका धावची समाधान मानावं लागतंय. धावफलक मात्र धावता ठेवता न ठेवता, हलता ठेवता न ठेवता दोन फलंदाज सुयश सलामीला येऊन अतिशय चांगल्या तऱ्हेने फलंदाजी करतोय. एक जबाबदारीने फलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडूवर एक धाव घेतोय. कुठे मोठासा फटका मारत नाही आणि कुठे तो चूक करत नाहीये. संयमाने फलंदाजी करून आपल्या संघाला विजयपथावर घेऊन जाण्याचा प्रयत्न. पुलटा चेंडू येतोय, ऑफ साईडला चेंडू जातोय, सरळ चेंडू जातोय सीमेरेषेच्या जवळ आणि मला वाटतं हा नक्कीच चौकार होतोय आणि 4 धावा वसूल करतोय तो सुयश. एकच धाव मिळते. अतिशय उत्तुंग असा फटका, सरळ मारलेला हा शॉट आणि सीमेरेषेच्या बाहेर सिद्धेच्या. एक धाव मात्र घेतोय तो सुयश. आणि हा षटकार मारून विजय षटकार. मार्केट अजून गाजवायचं बाकी.